श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 28. 8 दिवस कुंतीसह चौघे पांडव काळजी करत होते. दुर्योधनाने तर आपल्याला काही माहीत नाही असे नाटक करून शोध घेतला. विदुराने कुंतीला व धर्माला धीर दिला आणि 8व्या दिवशी तिकडे नागांनी भीम जागा झाल्यावर त्याला गंगेच्या तीरावर आणून सोडले व ते गुप्त झाले. भीम समाधानाने आईकडे आला व गुप्तपणे आपल्या बांधवांना भेटला. धर्माला त्याने दुर्योधनाचे कपट सांगितले, पण सर्वांनी दुर्योधनाला थांगपत्ता लागूच दिला नाही की भीमावर विषप्रयोग झाला होता. हे सर्व पांडवांना ठाऊक आहे. युधिष्ठिर व सर्व पांडव यापुढे फार सावधपणे वागू लागले. भीम कुठे गेला होता या प्रश्नाला त्यांनी दुसरीच उत्तरे दिली. ऋषीवर्य हो, अशा अवखळ मुलांना वळण लागावे म्हणून धृतराष्ट्राने शरस्तंभाचा पुत्र वेदवेत्ता कृपाचार्य याची गुरु म्हणून नेमणूक केली. हा कृपाचार्य धनुर्विद्येचा उत्कृष्ट शिक्षक होता. त्याची बहीण कृपी होती. त्या कृपेचा पती म्हणजेच द्रोण होय. पण कृप व कृपी हे कोण? शौनकांनी विचारले. शौनक गौतम मुनींचा मुलगा शरदवान म्हणून होता. त्याने वेद व धनुर्वेद यात सारखेच नैपुण्य मिळवले होते. तो कडक तपश्चर्या करीत असताना इंद्राला भय वाटू लागले. या तपस्व्याचे ब्रह्मचर्य नष्ट केले तरच हा मला प्रतिस्पर्धी राहणार नाही असे म्हणून त्याने काय केले? जानपदी नावाची एक अप्सरा पाठवली. तिचे दर्शन झाले तेव्हा शरदवानाचे मन विचलित झाले, पण त्याने मन पुन्हा ताब्यात ठेवले. तरीही त्याच्या शरीरातून एकदम तेज बाहेर पडले व ते शरांच्या म्हणजे बाणांच्या भाऱ्यात पडले. त्यामुळे तिथेच 2 मुले झाली. तो ऋषी त्या क्षणी तो आश्रम व इतर सर्व साहित्य तिथेच टाकून निघून गेला आणि अप्सरा ही अंतर्धान पाहून ती 2 मुले मात्र तिथेच रडत राहिली. राजा शांतनू मृगयासाठी अरण्यात गेला तेव्हा त्याला ती मुले दिसली आणि गौतम पुत्र शरदवानाचीच ही अपत्य आहेत असे ओळखून त्यांनी कृपेने त्या मुलांना घरी आणून वाढवले. कृपेने पाळले म्हणून कृप व कृपा अशी त्यांची नावे पडली. असे म्हणजे भीष्माच्या बरोबरीचाच असावा कृपाचार्य. एका तरुणाने अंदाज सांगितला. होय, चौथी म्हणाले. पुढे काय झाले पहा. गौतम मुनींना अंतर्ज्ञानाने हे सर्व समजले. त्यांनी शांतनूकडे येऊन त्या कृपाला सर्व वेद व शस्त्रास्त्रे शिकवली आणि भीष्माने कौरव पांडवांच्या धनुर्विद्येसाठी ह्या कृपाचीच आचार्य म्हणून नेमणूक केली. पण त्या कृपीचा पती द्रोण हा कोण होता? तो तिथे कसा आला? कृपी त्याचे पूर्व वृत्त पण सांगा आम्हाला. तो तरुण साधक बोलला. आणि कौरवांची नावे सांगा ना. काल तुम्ही सर्वांची नावे नाही सांगितलीत. आणखी एकाने मध्येच विनंती केली. सौतींनी मग त्या ऋषींना कौरवांची नावे सांगितली आणि पुन्हा द्रोणाच्या कथेकडे ते वळाले. ऋषीवर्य हो, आता द्रोणांची सगळी गोष्ट सांगतो. भरद्वाज ऋषींना घृताची अप्सरेच्या प्रेरणेमुळे गंगेच्या तीरावर हा द्रोण नावाचा पुत्र झाला. श्रोते हो, मनुष्याने कितीही मनोजयाचा प्रयत्न केला तरी मन केव्हा तरी भोग्य विषयांकडे धावतेच. ज्ञानी माणसाचाही याला अपवाद नाही. निवृत्तीला वळणाऱ्या तपस्व्यांना परमेश्वरी सृजनशक्ती केव्हाही कोणत्याही स्तरावर घेऊन जाते. भीष्मासारखे व शुकमुनीसारखे मनोजयी विरळाच. भरद्वाजांच्या मानसिक शक्तीचे रूपांतर झाले ते पुत्र रूपात. जसा कृप तसाच द्रोण एक शर स्थानी तर दुसरा पर्णांच्या द्रोणात उत्पन्न झाला. भरद्वाजाचा शिष्य अग्निवेश म्हणून होता. त्यांनी त्या अग्निवेशाला संपूर्ण शस्त्रास्त्र विद्या शिकवली व त्या अग्निवेशाने द्रोणांना तीच विद्या शिकवली. आणि पुरुषत राजाचा पुत्र द्रुपद हा त्यावेळी अग्निवेशाच्या आश्रमात धनुर्विद्या शिकत असे. द्रोण व द्रुपद यांची मैत्री जमली होती. द्रुपद द्रोणाला म्हणाले की तू मला इतका आवडतोस की मी मोठा झालो आणि राजा झालो ना की तू मागशील ते तुला देईल. द्रोण म्हणे, अरे द्रुपदा, मी काय मागणार, पण पुढे मी भेटायला येईल हे नक्की. अरे बालपणाची मैत्री पुढे पण राहिली तर फार आनंदाची गोष्ट असते. आणि त्या द्रोणांचा विवाह कृपीशी झाला आणि ते संसारी झाले. त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव अश्वत्थामा ठेवले. हा अश्वत्थामा कौरवांच्याच वयाचा होता. द्रोणांनी परशुरामाजवळ द्रव्याचे दान मागितले, कारण द्रोणाच्या कानावर असे वृत्त आले होते की परशुराम आपले सर्व धन ब्राह्मणांना दान देत आहेत. पण जेव्हा ते गेले तेव्हा परशुरामांनी सारी पृथ्वीच कश्यपाला दिली होती. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्र विद्या तेवढीच उरली होती आणि विद्या देऊन वाढणारी गोष्ट आहे. द्रोणांना त्यांनी अगदी मनापासून धनुर्विद्या शिकवली. धनचिंता नष्ट झाली नाही. परशुरामांनी धनुर्विद्या दिली ती मात्र सर्वोत्कृष्ट. आता काय करावे? कृपीसह बोलत असताना द्रोण म्हणाले, द्रुपद आपला मित्र आहे ना, आपण त्याच्याकडे जाऊन पाहू. आपणच म्हणत असता की तो आपल्याला काहीही देईल. बालमित्राच्या वेळी उपयोगी पडला नाही तर त्याचा काय उपयोग? कृपी खरेच, पण तो विसरला असेल आता बालपणाच्या गोष्टी बालपणात. द्रोण, अहो, मानाने जगणे कुणाला नकोय का?
पण अश्वत्थामा किती बारीक आहे, त्याला दूध मिळत नाही, पाण्यात मीठ कालवून दिले परवा. इतर मुले चिडवतात आणि तो रडतो. पोटाची खळगी भरायला काहीतरी हवेच. एवढी विद्या शिकलात, तिचा तरी उपयोग करावा. मी म्हणते एकदा द्रुपदाकडे जाऊन याच. हो ना, करत द्रोण द्रुपदाकडे गेले. पढिक विद्वानाला व्यवहार ज्ञान कमी होते. द्रुपदाजवळ ते जेव्हा पोहोचले तेव्हा भरसभेत त्याने सलगीने राजाला म्हटले, मला ओळखलेस? अरे मी द्रोण, तुझा बालमित्र. द्रुपदाने तसे ओळखले होतेच, पण द्रोणाच्या फाटक्या वस्त्राकडे पाहून त्याने मोठ्या धूर्तपणाने आपली ओळख दाखवलीच नाही. अरे ब्राह्मणा, तुला केव्हा कोणाला काय बोलावे ते कळते का? कोण तू? राजाच्या समोर असे बोलतोस? अग्निवेशाच्या आश्रमात आपली किती मैत्री होती, ती विसरलीस तू? द्रोणाने काकुतीने विचारले. अरे तुल्य बळ असणाऱ्यांची मैत्री होते, तुझी आणि माझी कशी मैत्री होणार? द्रुपद म्हणाला. तू तर तेव्हा म्हणायचास की मी राजा झालो की तू मागशील ते देईल. हा हा हा, अरे त्या बालपणाच्या गोष्टी काय घेऊन बसलास? मला काही आठवत नाही आणि तू इतका माझ्याजवळ काय आलास? तू आधी दूर उभा राहा बघू. द्रुपदाने त्याला झिडकारून म्हटले. मी काही वाटेल ते मागत नाही. मला खाण्याची पंचायत आहे. काहीतरी उपाय करून माझे दारिद्र्य मिटवलेस. असे कर मित्रा, माझ्या संकटात मला मदत कर. द्रोण म्हणाले. प्रतिहारी या धिक्कारड्या ब्राह्मणाला घालवून द्या. द्रुमद उन्मत्तपणे गरजला. श्रोतेजन हो, प्रतिहारींनी आपल्या अंगाला हात लावण्यापूर्वीच द्रोणाने तेथून पाय बाहेर टाकला. या अपमानाचा सूड घेईल. मी द्रुपदाला शरण आणील, मग पाहू कोणाला कोणाची जरुरी पडते ते, असा निर्धार करून द्रोण तेथून निघून गेले. कृपी व अश्वत्थामा त्यांची वाट पाहत होते. चला, एकदा मनाची खात्री करून घेतली. हात हलवीत घरी परत आलेले द्रोण पत्नीला म्हणाले. कृपी म्हणाली, काही मिळाले नाही? हो तर, दुरुत्तरे व अपमान मिळाला ना, नाही कसे? द्रोण चरफडून म्हणाले. कृपीला वाईट वाटले. ती म्हणाली, माझ्या भावाला कौरवांना धनुर्वेद शिकवण्यासाठी ठेवले आहे. त्यांचे बरे चालले आहे. त्यांच्याकडे जाऊया. काय वाटते तुम्हाला? संकटात बांधवांची मदत घेण्यात काही दोष नाही. आपला मित्र विसरला आपल्याला. आता माझा भाऊ तरी काय म्हणतोय ते पाहू. द्रोणाने रुकार दिला. अश्वत्थाम्याला बरोबर घेऊन हस्तिनापुरास कृपी आणि द्रोण आले. कृपाचार्यांनी त्यांना ठेवून घेतले. त्यांच्या चरितार्थार्थ यांचाही चरितार्थ चालत होता. भिक्षाटनाची वेळ आली होती, ती टळली. द्रोण घरीच असायचे. कृपी अश्वत्थाम्याला बाहेर पाठवी. कौरवांबरोबर तेही धनुष्यबाण चालवी. पण काही झाले तरी तो त्यांच्यापेक्षा सरस होता. गुरुजींचा भाचा म्हणून आणि ब्राह्मण म्हणून दुर्योधनादी धर्मादी सर्वच जण त्याला मान देत. पुढे एकदा काय झाले, कधीतरी बाहेर जाणारे द्रोण असेच गेले होते. येताना वाटेत कौरव पांडव सगळेजण एका विहिरीजवळ जमलेले त्यांना दिसले. ते पुढे गेले व त्यांनी विचारले, काय हो राजपुत्रांनो, काय झाले? दुर्योधनाने त्यांच्याकडे पाहिले. द्रोण दिसायला उंच, गौरवर्ण, तेजस्वी आणि सात्विक मुद्रेचे होते. दुर्योधन म्हणाले, विप्रवर्य, आम्ही विट्टी दांडू खेळत होतो. विट्टी एकदम लांब उडाली आणि ती या विहिरीत पडली. ती पहा, इथून दिसते. विहिरीत विट्टी पडली. आता खेळ कसला? अर्जुन म्हणाला, आम्ही लहान आहोत. ती विहीर खोल आहे, आत कसे उतरणार? अरे मुलांनो, अशी काळजी करू नका. मी देतो काढून तुमची विट्टी. कशी काढणार तुम्ही? या धनुष्यबाणांचा उपयोग करून काढा बघू, मग आम्ही तुम्हाला काहीतरी धन देऊ. हे पहा, हा बाण विट्टीला मारतो, मग दुसरा मारतो, मग तिसरा मारतो. हा आता असा काही मारतो की विट्टी उडून वर येईल. असे काही द्रोणांनी म्हणून खरंच ती विट्टी बाणांनी बाहेर उडवून काढली. मुलांना खूप आश्चर्य वाटले. अहो, तुम्ही भीष्म महाराजांकडे चला ना, अर्जुन म्हणाला. उर्वरित कथा महाभारताच्या भाग 29 मध्ये आपण पाहूयात. श्रोते, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा.